हॅलो, गुड मॉर्निंग. तर मी करते आता इथे गुढी उभारण्याची तयारी. मी इथे जिथे पाट ठेवणार आहे, गुढी उभारणार आहे, तिथे स्वस्तिक काढून घेते आहे. तर सकाळी लवकर उठून मी पूर्ण झाडू मारून लादी वगैरे पुसून घेतलेली, गॅलरी धुवून घेतलेली आणि सगळं घर क्लीन केलं होतं आणि त्यानंतर साडी वगैरे नेसून मस्त गुढीची तयारी करत होती. आणि भावार्थाने उत्तम अशी पूजा केलेली, जसं की तुम्ही व्हिडिओमध्ये सुरुवातीला पाहिलंच. तर दोघं मिळून आम्ही असे सण साजरे करतो, कारण रोजचं आपलं नॉर्मल रुटीन लाईफ तर चालूच असतं, पण सणासुदीचे थोडे वेगळे वाईब्स येतात जेव्हा आपण असं सगळं छान आवडीने सगळं करत असतो. जे आपले रिच्युअल्स आहेत ते केल्यानंतर खूप छान वाटतं. आणि त्यात गुढीपाडवा म्हटलं की आपल्या मराठी हिंदू लोकांची नवीन वर्षाची सुरुवात असते. तर आधीपासून ना मी सणांना खूप जास्त एक्सायटेड असायची. आता ॲज सच तेवढी एक्साइटमेंट नसते जेवढी पूर्वी असायची, पण भावार्थासाठी मला हे सण आनंदाने साजरे करायला पाहिजेत असं मला वाटतं आणि ते मी करते आहे. तुम्ही बघताच व्हिडिओमधून. तर बाकी आपलं डेली रुटीन तर चालूच असतं, पण सणांच्या दिवशी थोडं छान पॉझिटिव्ह वाईब्स येतात जेव्हा आपण असं मस्त छान रेडी होऊन सण आनंदाने साजरे करतो. सो बाकी काही नाही. भावार्थाने इथे स्वतः देवाची जे काही भांडी होती आणि जे देव होते ते व्यवस्थित स्वच्छ पितांबरीने घासलेले आहेत आणि कलशसुद्धा त्याने स्वतः मस्त न सांगता घासून घेतलेला आहे आणि आता छान कुंकवाने तो कलश पूजेसाठी रेडी करतो आहे. आणि अशा सणासुदीच्या वेळी ना मला माझ्या मम्मीची खूप जास्त हेल्प असते. तर इथे मम्मीनेच हार वगैरे बनवून दिलेला आहे. गुढीलासुद्धा आणि अधिष्ठानालासुद्धा हार, फुलं आणि जे आपले कडुनिंबाचे डहाळे असतात, आंब्याचे डहाळे असतात, सगळं मम्मीने परत ते साखरेची माळ, ते सगळं मम्मीने भावार्थाकडे नारळ वगैरे सगळं पाठवून दिलेलं. जी सगळी तयारी असते गुढीची, सगळं मम्मीने भावार्थाकडे पाठवून दिलेलं ट्युशनवरून येताना. सो मम्मीची खूप जास्त हेल्प असते मला. ऑन कॅमेरा जरी ती जास्त दिसत नसली तरी पण बॅक कॅमेरा तिचा मला खूप जास्त सपोर्ट असतो. आणि खरंच हे खरं आहे की देव ना एखादी बाजू आपल्याला कमी देतो आणि त्याच पद्धतीने दुसरी बाजू आपल्याला एकदम भक्कम अशी देतो. सो माझ्या आयुष्यामध्ये तसंच आहे की आज जरी माझे हजबंड नसले, मला मला ते खूप फील होतं, कारण मी आधी पण तुम्ही माझे व्हिडिओ बघितलेले आहेत. सणासुदीच्या वेळी आम्ही कसे सण सेलिब्रेट करायचो ते, आणि आज ते नाही आहेत, पण तरी पण आज मी माझ्या मम्मी पप्पांच्या सपोर्टमुळे पुन्हा एकदा उभी राहिली. आणि तसं तर मला आधीपासून सवय होती, कितीही लाईफमध्ये मी कोलॅप्स झाली तरीही मी दुसऱ्या क्षणाला नव्याने उभी राहायची. आणि तोच गुण आता म्हणू शकतो माझ्या कामी आला आहे आणि मी माझं आयुष्य भावार्थासोबत छान आनंदाने जगते आहे. आणि बाकी गोष्टी तर मी कर्मावर सोडते. आपले कर्म छान असतील तर ऑटोमॅटिकली आपल्यासोबत सगळं छान घडतं असं मला वाटतं. त्यासाठी वेगळं काही करायची गरज नसते. आपण छान राहिलं की सगळं जग छान वाटतं आपल्याला. आणि काय नाही, भावार्थ आता इथे पूजेची तयारी सगळी भावार्थाने केली आहे आणि मी सुद्धा इथे पूजा करते गुढीची.
तर नमस्कार, आज आहे गुढीपाडवा आणि तुम्हा सगळ्यांना आमच्याकडून गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. तर हे नवीन वर्ष सगळ्यांना सुख समृद्धी आणि भरभराटीचं आणि आनंदाचं जाऊ दे. अ, बाकी काय नाही, आज आम्ही मस्त अशी छान अधिष्ठानाची भावार्थाने पूजा केली आहे, जसं की मी आधी पण दाखवलं, आणि मस्त गुढी देखील उभारली आहे. हे बघा. आणि आमचा हिरो बघा आज किती छान दिसतोय. मस्त मराठमोळा लुक केलेला आहे भावार्थाने, मस्त कुर्ता घातलेला आहे व्हाईट, आणि मी अशी साडी नेसलेली आहे. मी बनवणार आहे पुरी, पनीरची भाजी, जी की भावार्थाची खूप फेवरेट आहे. आणि त्याचबरोबर मी आम्रखंड ऑर्डर केलेला आहे. काल आम्रखंड आणायचं राहून गेलं, सो मी सकाळीच आत्ता केलेलं आहे ब्लिंकिट. सो हे बरं पडतं ऍक्च्युली की जेव्हा घाई गडबड असते त्यावेळेस आपण ब्लिंकिट करू शकतो. सो विदिन एक 10 मिनिट्समध्ये आपल्याला घरी हे डिलिव्हर्ड होतं. जसं की सगळ्यांना माहितीच आहे. तर मोस्टली मी हेच प्रिफर करते. आणि इथे मी ऑर्डर केलेलं आहे आम्रखंड, दूध वगैरे. इथे मी ऑर्डर केलेलं आहे पनीर. अजून आमचा चहा वगैरे झालेला नाहीये. मस्त पूजा वगैरे झाली आणि आता मी चहा ठेवते. कपडे चेंज केलं दाखवू. तर चहा घेऊन झाल्यानंतर मी इथे लागली जेवणाच्या तयारीला, आणि इथे मी बनवलेली आहे पनीरची भाजी, जी की भावार्थाची खूप जास्त फेवरेट आहे, आणि त्याच्यामध्ये मी बटरसुद्धा ॲड केलेलं आहे आणि खूप छान झाली होती भाजी. त्यानंतर इथे गरमागरम मी आता पुरी काढून घेते आहे. सो मस्तपैकी गरमागरम पुऱ्या होत आहेत आणि आता नैवेद्य दाखवून आम्ही जेवायला बसणार आहोत. कशी झाली आहे पुरी भाजी? छान झाली आहे. सो भावार्थाची इथे ऑल टाईम फेवरेट पनीरची भाजी आज भावार्थासाठी केली आहे. तर सकाळनंतर मी काही शूट नाही केलं आणि आता मम्मी आली आहे. मी गेली होती गावाला आणि खूप दिवस झाला अश्विन इकडे आली नव्हती, तर म्हटलं चला गुढीपाडवा आहे, त्याच्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तर अचानक मम्मी घरी आली आणि मम्मीने येताना आणली होती इथे शेवयांची खीर, जी की माझी खूप फेवरेट आहे. सो मम्मीने देवासमोर ती ठेवली होती आणि त्यानंतर आम्ही हेमालीला देखील व्हिडिओ कॉल केला. भावार्थ आईच्या पाया पड. आई चालली आहे बघ घरी पाया पड. मोठा हो, लवकर लवकर मम्मीला आराम दे. काय अभ्यास कर. हा पप्पी दे आईला. तू नाही, तू दे म्हणलं होतं.